जीवाला धोका आहे असं कळल्यापासून माझी तर पाचावरच धारण बसली। जीवापेक्षा पैसा मोठा नाही असं म्हणतात, हो पण 50 लाख ही काही लहान रक्कम नाही ना बच्ची मावशी। हो ग बाई ललिता, चुकलंच माझं, माझ्यामुळे गडबड झाली आहे माहितीये मला, पण मला तर कळत नाही ग काय करावं ते। अहो असं म्हणून तुम्ही हात वर करून मोकळ्या व्हाल, पण आम्हाला आयुष्यभर भोगायला लागणार आहे। सत्य आहे। काय रे, काय झालं इंद्रनील? हळूहळू काय झालं? काय झालं नाहीये। अरे फोन नाही का करायचं, मला कळेल कसं काय झालं? काय झालं? काय झालं पण? आई काय घाबरण्यासारखं झालेलं नाहीये। आई घाबरू नका, छोटासाच अपघात झालाय, मी डॉक्टरांकडे नेऊन आणलंय त्यांना। तू तर एक शब्दही बोलू नको माझ्याशी। ऍक्सिडेंट झाला तेव्हा तू होतीस ना बरोबर त्याच्या? आता काय माहिती ऍक्सिडेंट झालाय तुझा की दगाफटका केलाय कोणी? आई तू काय बोलतेस? बच्ची मावशी मी म्हणाले होते ना तुम्हाला की मला घाबरायला होतंय। असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ तशी अवस्था झाली आमची। आई घाबरण्यासारखं काही नाहीये प्लीज। नशीब हातावरच निभावलंय, पण काय झालंय काय हाताला तुझ्या? आई हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय, एक्सरे वगैरे काढलाय, बाकी कुठे काही नाही झालंय। बाकी कुठे काही नाहीये म्हणजे? कपाळ मोक्ष व्हायला हवं होतं का तुला त्याचा? आई तू असं काय, आई तू असं का बोलतेस? त्या घाबरल्यात, मी रूम मध्ये नेते तुम्हाला, चला। काही गरज नाही, इथपर्यंत आलेच ना सोडायला तेच खूप झालंय। मी जाईन घेऊन त्याला आतमध्ये। आई मी जाईन स्वानंदी बरोबर, मला बोलायचंय तिच्याशी, महत्वाचं। इतका वेळ तिच्या बरोबरच होतास ना तू, मग आता आणखीन काय महत्वाचं बोलायचंय तुला? तू चला आत आराम कर। आई मी येते, आणि तुम्हाला सांगितलेल्या गोळ्या त्या वेळेवर घ्याल ना? मी आहे जिवंत अजून। मी देईन त्याला औषध, ये तू। स्वानंदी